वेलकम टू रश्मीज रसोई। थालीपीठ तर आपण नेहमीच बनवत असतो, पण आज मी तुम्हाला पुण्याला मिळणारे असं चीज ॲड केलेले थालीपीठाची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। पूर्व तयारी नसतानाही आपल्याला झटपट थालीपीठ बनवायचं असेल तर त्यासाठी आपण अर्धा वाटी हे हिरवे मूग घेतले आहेत, पाऊण वाटी चणा डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, मेथीचे दाणे आहेत 1 चमचा, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं आणि 2 चमचे धणे वापरणार आहोत। ह्या सर्व वस्तू आपण भाजून घेणार आहोत आणि मिक्सरला थोडं जाडसरच वाटून घेणार आहोत। नंतर ह्याच्यामध्ये पाव कप आपण हे तांदळाचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ आणि 1 कप ज्वारीचं पीठ वापरणार आहोत। सर्वात आधी एक एक करून हे इन्ग्रेडियंट्स आपण थोडेसे भाजून घेऊया। अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी मूग, चणा डाळ, मुगाची डाळ अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला। हे मी मूग काढून घेते एका ताटामध्ये। नंतर ह्याच्यामध्ये आपण चणा डाळ भाजून घेणार आहोत। चणा डाळ देखील भाजून झाली आहे। मुगाची डाळ, मुगाची डाळ देखील काढून घेते। आता ह्याच पॅन मध्ये आपण मेथ्या, बडीशेप, जिरं आणि धणे भाजून घेऊया। हे पण सर्व इन्ग्रेडियंट्स भाजून झाले आहेत। गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। ह्या सर्व वस्तू मी मिक्सरला थोड्या फिरवून घेते। मगाशी दाखवलेल्या सर्व डाळी ह्या अशा भरडच आपण मिक्सरला फिरवून घेतल्या आहेत। एका बोलमध्ये मी हे काढून घेणार आहे। नंतर ह्याच्यामध्ये आपण हे ज्वारीचं पीठ घेतले ते ॲड करूया। 1 कप आहे ज्वारीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप तांदळाचं पीठ, पांढरे तीळ आहेत हे 2 चमचे घेतलेत, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, लसूण अगदी बारीक चेचून किंवा क्रश बनवून घ्यायचा आहे, चमचाभर घेतला आहे तो मी, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं देखील मी ॲड करणार आहेत म्हणून कढीपत्ता पण अगदी बारीक चिरून घेतला आहे, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं हिंग घालते। ह्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत। नंतर खूप सारी कोथिंबीर, गाजर मी खिसूनच घेतलाय म्हणजे पीठ मळायला पण छान होतं आणि मुलांच्या पोटात देखील जातं। जसं मी गाजर घेतलंय ना, गाजरच्या ऐवजी तुम्ही पालक, मेथी किंवा शिमला मिरची अगदी बारीक चिरून देखील वापरू शकता। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झालं की थोडं थोडं करून पाणी ॲड करून छानसा ह्याचा गोळा तयार करून घेऊया। हे बघा छानसा असा हा आपण गोळा नरमसरच, हे बघा आपल्या चपातीपेक्षा थोडा नरमच करून घ्यायचा आहे। आता लगेचच ह्याचे आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया। थालीपीठ थापण्याकरता मी ना हा कॉटनचा रुमाल घेतला आहे, हा ओला करून घेऊया आपण। हा असा पोळीपाटावर पसरवून घेते।
आता जे आपण भाजीचं पीठ तयार केलेलं तो हा गोळा एक ह्या रुमालावर घालूया। नंतर पाण्याचा हात घेऊन आपल्याला पातळ जाड जसे हवेत ना तसे हे थापून घ्यायचे। तुम्ही बघू शकता खूप पातळ नाही का खूप जाड पण नाही, असा मीडियम ह्याचा हा थालीपीठ आपण बनवून घेतला आहे। आता हा आपण भाजायला घेऊया। मी ऑलरेडी तवा गरम करत ठेवलेला। सर्वात आधी ह्या तव्यावर आपण थोडंसं तेल किंवा तूप, मी तेलच लावून घेते, तेल लावून घेणार आहोत। नंतर हा थापलेला थालीपीठ आपण असा हा पालथा घालायचा आहे। ह्या रुमालावर थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे रुमाल इझिली सोडला जातो। हे बघा, आता ह्याच्यावर पुन्हा थोडं तेल घालणार आहोत आणि एक झाकण ठेवूया। 1 मिनिटासाठीच वाफ काढून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर। मिनिटभर झालाय, लो फ्लेम ठेवलेली। आता हे झाकण काढून घेते। गॅसची फ्लेम थोडी मीडियम वर करून घेते, लगेचच त्याला हलवायचं नाही। अर्धा मिनिट तरी आपण असंच ठेवणार आहोत आणि साइड बाय साइड मी थालीपीठ देखील थापून घेते बाजूला। आता ह्याला आपण थोडं मोकळं करून घेऊया। हे बघा किती इझिली मोकळा होतो। आता ह्याला पलटून घेणार आहोत। हाय टू मीडियम फ्लेमवर ह्याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे। साइडनी थोडंसं तेल सोडणार आहोत। उलटपालट करून जवळपास हा थालीपीठ होत आला आहे। हे बघा कसा छान रंग आलाय। आज मी हा चीज थालीपीठ करते म्हणून थोडंसं चीज लावून घेते, म्हणजे मुलं पण आवडीने खातात। खूप सारं हे डाइस चीज मी घातले ह्याच्यावर। आता ह्याला फोल्ड करून घेऊया आणि थोडासा असा ना शेकवून घ्यायचा आहे फक्त, म्हणजे चीज मेल्ट होईल। चीज पण मेल्ट झाला आहे। आता हा काढून घेऊया आपण। अशाच पद्धतीने उरलेले थालीपीठ देखील आपण तयार करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता सुंदर असे एक एक करून हे बघा चीज थालीपीठ आपले तयार झाले आहेत। आता हे तयार झालेले चीज थालीपीठ आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत। तुम्ही बघू शकता सुंदर असे आपले हे चीज थालीपीठ तयार झालेत। किती चीजी आणि छानसे तयार झाले आहेत। आता ह्या थालीपीठाचे मी असे ना 2-2 भाग करून घेते, म्हणजे मुलांना पण खायला इझिली ते पडतात। हे बघा अशाच पद्धतीने सर्व थालीपीठाचे मी 2-2 भाग करते। सुंदर असे तयार झालेले हे आपले चीजचे थालीपीठ आता आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत। आज हे मी चीजी थालीपीठ सॉस सोबत सर्व करणार आहे। तुम्हाला पण जर मी बनवलेले चीज ॲड केलेले हे चीजी थालीपीठाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी हे चीजवाले थालीपीठ घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे चीजी थालीपीठ कसे झालेत ते। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या चीज थालीपीठचा व्हिडिओ आवडला असेल
तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.